महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेंचा शिवशक्ती दौरा आजपासून सुरू होत आहे आणि या शिवशक्ती दौऱ्यात त्या 11,000 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत। हा शिवशक्ती दौरा राजकीय नसून पक्षाचा अजेंडा नसल्याचं त्यांनी सांगितलं आणि यात्रेच्या पहिल्या दिवशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना जालन्यातील घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली। मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे हा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घेत संवेदनशीलपणे हाताळला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। मराठा आरक्षण हा घटनात्मक विषय असल्याचं त्यांनी म्हटलं। जेवढे महाराष्ट्रामध्ये ज्योतिर्लिंग आहेत त्या ज्योतिर्लिंगांचं आणि जेवढे शक्तिपीठ आहेत त्या शक्तिपीठांचं दर्शन करावं आणि म्हणून एक शिवशक्ती परिक्रमा असं आपोआप त्याचं नामकरण झालेलं आहे। तर ही परिक्रमा आजपासून माझी सुरुवात होत आहे। माहूरगड हा एक ऑफ द ट्रॅक होत होता, तिथे जाण्यासाठी वेगळं जावं लागत होतं आणि त्याच्यामुळे तो मी गड रेणुका मातेचा जो दर्शन आहे ते ऑलरेडी करून घेतलेला आहे आणि आजपासून या माझ्या परिक्रमेला सुरुवात होत आहे। जवळपास 5,000 किलोमीटरचा प्रवास मी करणार आहे आणि ही परिक्रमा 11 तारखेला रात्री पर्यंत ही परिक्रमा चालेल आणि त्या दिवशी त्याची समाप्ती परळी वैजनाथ या ज्योतिर्लिंग पण आहे आणि माझं ते मूळ गाव असल्यामुळे तिथे होणार आहे। सत्ताधाऱ्यांनी मायबापाची भूमिका घ्यावी। मायबापाची भूमिका ही प्रसंगी हळवी, प्रेमळ आणि कडक अशी असते। अशी भूमिका सत्ताधाऱ्यांनी घ्यावी। सत्ताधाऱ्यांची आंदोलकांची जी मागणी आहे ती सत्ताधाऱ्यांनी त्याच्यावर गंभीरपणे विचार करून निपक्षपातीपणे चौकशी करावी या विशिष्ट प्रकरणाविषयी असं माझं म्हणणं आहे। त्याचबरोबर मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयी सत्ताधारी यांनी जे काही कमिटी केली आहे, जे काही त्यांच्याकडे कागदपत्र तयार झालेत, हे कागदपत्र न्यायालयात टिकतील अशा प्रकारची भूमिका घ्यावी। मुळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न झाला तो सफल होऊ शकत नाही, कारण मी ते परत म्हणते की जे घटनेला शक्य होईल, जिथे घटनेमध्ये त्यांना देता येईल आणि न्याय देता येईल ते करणं अत्यंत आवश्यक आहे। उगीच मराठी समाजाला आरक्षण देण्याचा प्रत्येक जण शब्द देईल आणि त्यांचा शब्द पूर्ण करणार नाही तर मराठा समाज हा उद्विग्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्याबद्दल माझ्यासारखा जो नेता आहे त्याला त्यांच्याविषयी पीडा आणि या घटनांविषयी खेद व्यक्त करतो। मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय हा मार्गी लागण्यासाठी त्याच्यामध्ये न्यायिक प्रक्रियेमध्ये काय मंजूर होईल याच्याबद्दल मुक्त चर्चा करून योग्य निर्णय झाला पाहिजे असं मला वाटतं। जी जालन्यामध्ये घटना घडली त्याच्याबद्दल मी पीडा, दुःख, खेद व्यक्त केलेला आहे। त्या घटनेच्या बद्दल त्या आंदोलकांचं जे मत आहे त्याला सन्मान देऊन निपक्षपातीपणे चौकशी व्हावी असं मतही मी त्याच्यावर स्पष्टपणे व्यक्त केलेलं आहे। तर पंकजा मुंडेंच्या शिवशक्ती दौऱ्याला आजपासून सुरुवात होते आणि त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजीनगरामध्ये होर्डिंग्ज लावण्यात आली आहेत। संभाजीनगरमध्ये पंकजा मुंडे यांच्या स्वागतासाठी ठाकरे गटाचे पदाधिकारी उपस्थित होते आणि स्वागतासाठी लावण्यात आलेल्या फलकावरती संघर्ष कन्या म्हणून पंकजा मुंडे यांचा उल्लेख करण्यात आलाय। या होर्डिंगवरती बाळासाहेब ठाकरे, गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे देखील फोटो आहेत। छत्रपती संभाजीनगरामध्ये पंकजा मुंडे यांच्या स्वागताचे बॅनर ठाकरे गटाकडून लावण्यात आलेले आहेत। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ यांच्याकडून। लक्ष्मण, छत्रपती संभाजीनगर मधून या दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। पंकजा मुंडे यांचं संभाजीनगरच्या वेगवेगळ्या चौकांमध्ये स्वागत केलं जात आहे। दरम्यान पंकजा मुंडे यांचं स्वागत होत असताना शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यानं आणि शिवसैनिकांना होर्डिंग लावल्यामुळे त्या होर्डिंगची चर्चा जी आहे ती सध्या संभाजीनगरमध्ये सुरू आहे। ठाकरे गटाचा हा शिवसैनिक आहे ज्याने हा होर्डिंग लावलेला आहे। केकाणे नावाचा हा पदाधिकारी आहे ज्याने संभाजीनगरच्या विद्यानगर परिसरामध्ये ज्यावेळेला पंकजा मुंडे दाखल झाल्या त्यांच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक चौकामध्ये अशा प्रकारचे होर्डिंग लागलेले आहे आणि त्या
होर्डिंगवरती बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे, त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो आहे, त्याचबरोबर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे या शिवसेनेच्या नेत्यांचे देखील फोटो आहे आणि त्यावर एक उल्लेख करण्यात आलेला आहे। तो उल्लेख असा आहे की संघर्ष कन्या अशा प्रकारचा उल्लेख जो आहे त्या फलकावरती करण्यात आलेला आहे। त्यामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी लावलेला होर्डिंग जो आहे तो या पंकजा मुंडे यांच्या दौऱ्याच्या निमित्तानं चर्चेचा विषय ठरतोय। संभाजीनगरच्या चौकामध्ये पंकजा मुंडे यांचं स्वागत होतंय, ते आता भगवान बाबा मंदिरामध्ये गेल्या होत्या आणि त्यानंतर आता त्या कृष्णेश्वराच्या मंदिराच्या दिशेनं जात आहे आणि त्यांचं ठिकठिकाणी फटाक्याच्या आतषबाजीमध्ये स्वागत होतंय, ढोल ताशे वाजवले जात आहेत, त्याचबरोबर पुष्पवृष्टी केली जाते आणि अशातच त्यांच्या स्वागतासाठी संभाजीनगरमध्ये अनेक होर्डिंग लागलेले आहे। मात्र या होर्डिंगमध्ये चर्चा सुरू आहे की ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना लावलेल्या या होर्डिंगची ज्याच्यावरती संघर्ष कन्या म्हणून पंकजा मुंडेंचा उल्लेख आहे आणि केवळ पंकजा मुंडेंचा भला मोठा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि वरती जो प्रोटोकॉल असतो नेत्यांचा त्या प्रोटोकॉलमध्ये बाळासाहेब ठाकरेंचा, त्याचबरोबर गोपीनाथ मुंडेंचा, उद्धव ठाकरेंचा आणि आदित्य ठाकरेंचा फोटो देखील त्या होर्डिंगवरती प्रोटोकॉलमध्ये आहे। त्यामुळे या सगळ्या होर्डिंगची चर्चा या दौऱ्याच्या निमित्तानं आहे। पंकजा मुंडे यांनी असं सांगितलं असलं की माझा दौरा राजकीय नाही किंवा राजकीय हेतू ठेवून हा दौरा नाहीये, केवळ शिव आणि शक्ती अशा स्वरूपाचा हा दौरा आहे। मात्र याकडे कुणी राजकीय दृष्ट्या बघू नये। मात्र कार्यकर्त्यांची अपेक्षा आणि आशा काय आहे हे या होर्डिंगच्या निमित्तानं दिसून येतं। या कार्यकर्त्यांची अपेक्षा अशा स्पष्ट आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्यावर अन्याय होतोय आणि त्यांनी आता काहीतरी निर्णय घ्यावा, अशा प्रकारचे अनेक भूमिका आणि अनेक मागणी जी आहे ती या सगळ्या दौऱ्याच्या निमित्तानं होताना आपल्याला पाहायला मिळते आणि ती होर्डिंगवरती देखील लपून राहिली नाही। होर्डिंगच्या निमित्तानं या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारची मागणी केली का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। लक्ष्मण, अगदी बरोबर आहे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। तर छत्रपती संभाजीनगरामध्ये संघर्ष कन्या पंकजाताई मुंडे अशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत ठाकरे गटाकडून। आणि आता पुढची बातमी, जालना जिल्ह्यामध्ये झालेल्या लाठीचार्ज नंतर राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलनं झाली। या आंदोलनाचा मोठा फटका एसटी सेवेला बसतोय। भुसावळ इथून लांब पल्ल्याच्या एसटी बसेस 2 दिवसांपासून बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत। छत्रपती संभाजीनगर इथे एसटी जात नसल्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय। सध्या सिल्लोड, जालना, बुलढाणा, मलकापूर, जामनेर इथली परिस्थिती पाहूनच एसटी सोडण्यात येते। तर जालन्यातील मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जच्या घटनेचे पडसाद छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा उमटतायत। छत्रपती संभाजीनगरात गेल्या 2 दिवसांपासून सर्व बस सेवा ठप्प आहेत, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून खासगी वाहतूकदार दुपटीनं पैसे वसूल करत असल्याचं पाहायला मिळतंय। बस सेवा बंद असल्यामुळे बस स्थानकांवरती शुकशुकाट दिसतोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश कानडजे यांनी। आंतररावली सराटी या गावामध्ये मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि त्याचे पडसाद संभाजीनगरामध्ये पाहायला मिळाले। परवाच्या दिवशी रात्रीपासून संपूर्ण बस सेवा शहरातून ठप्प आहे। आपण जर बघितलं तर नेहमी भरगच्च असलेलं मध्यवर्ती बस स्थानक आता आपल्याला खाली दिसून येते। तर संपूर्ण बस या सुरक्षेच्या कारणास्तव एका ठिकाणी लावून ठेवण्यात आलेल्या आहेत। नेहमी किलबिलाट असलेलं हे बसस्थानक आज मात्र एकदम सुकसुकाट या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही खबरदारी घेतली आहे। तर ही बस सेवा कधी चालू होईल याविषयीच आपण जाणून घेणार आहोत। वाहतूक निरीक्षक मध्यवर्ती बसस्थानकाचे आपल्यासोबत आहेत। सर, काय सांगाल, आता सध्या बस बंद आहे पण केव्हापर्यंत चालू होण्याचे चान्सेस आहेत? हे जे काही मराठा आंदोलन झालं आहे त्या मराठा आंदोलनामध्ये जे काही एस टी महामंडळाच्या बसेस जाळण्यात आल्या, तोडफोड करण्यात आल्या, त्याच्या दृष्टीनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं सध्या महामंडळानं वाहतूक ही बंद ठेवलेली आहे। जसा प्रशासनाचा निर्णय होईल किंवा पोलिसांच्या सूचनेनंतर वाहतूक ही चालू केली जाईल आणि साधारणपणे जसं पोलिसांची सूचना येईल आणि वातावरण शांत होण्याचा अंदाज दिसताच वाहतूक ही चालू केली जाईल। या सर्वच गोष्टीचे पडसाद आता दिसून येते। महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून लालपरीची ओळख आहे आणि तीच ठप्प असल्यामुळं नागरिकांना जाण्या येण्यासाठी मात्र तारेवरची कसरत करावी लागते। तर खासगी वाहतूकदारांची यामध्ये चांदी होताना या ठिकाणी दिसून येते। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। तर राज्यभरात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाचा फटका धाराशिव जिल्ह्यातल्या एसटी सेवेलाही बसलाय। आंदोलनात एसटीला लक्ष केलं जात असल्यामुळे एसटी बसेस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। जोपर्यंत कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारत नाही तोपर्यंत बसेस बाहेर काढू नका असं सांगण्यात आलंय आणि त्यामुळे एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत।
तर जालन्यातल्या लाठीचार्जचे पडसाद राज्यभर उमटतायत। नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात मराठा संघटनांकडून आंदोलन करण्यात येत आहे। लासलगाव बाजार समिती बंद पुकारण्यात आल्यामुळे बाजार समितीत शुकशुकाट दिसतोय। निफाड तालुक्यातील काही गावात देखील बंदची हाक देण्यात आली आहे आणि त्याला नागरिक आणि दुकानदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। नाशिकमध्ये बाजार समिती असेल किंवा निफाड या ठिकाणी निफाड तालुक्यात सुद्धा बंदची हाक देण्यात आली आहे, त्यामुळे बाजार समितीमध्ये सध्या शुकशुकाट दिसतोय। जालन्यातल्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटताना नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सुद्धा मराठा संघटनांकडून आंदोलनं करण्यात येत आहेत। त्यामुळे लासलगाव बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे आणि बाजार समितीमध्ये सध्या हा असा शुकशुकाट दिसतोय। तर दुसरीकडे निफाड तालुक्यातल्या काही गावात देखील बंदची हाक देण्यात आली आणि त्याला नागरिक आणि दुकानदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। आणि आता एक सविस्तर बातमी आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा हा पुन्हा पेटलेला आहे, मात्र यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय फायदा घेण्यासाठी राजकारण केलं जात आहे। यामुळे राज्यातली शांतता कोण भंग करतंय हा प्रश्न निर्माण झालाय। पाहूयात त्यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणाच्या आंदोलनात पहिल्यांदाच पोलिसांवर दगडफेक झाली। मंडपाच्या बाहेरून पोलिसांवर दगड भिरकावण्यात आले। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आडून राजकारण केलं जात आहे का असा प्रश्न उपस्थित झालाय। शुक्रवारी आंतरवाली सराटीमध्ये आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला, तर आंदोलकांनी सुद्धा पोलिसांवर दगडफेक केली। मराठा समाजाच्या आतापर्यंतच्या आंदोलनात ना कधी पोलिसांनी लाठीचार्ज केला ना आंदोलकांनी हिंसक पवित्रा घेतला। पण दुसरीकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारनं दिलेली आकडेवारी खोटी असल्याचा आरोप केलाय। गृह विभाग खोटं बोलतोय की पोलिसावर पहिल्यांदा दगडफेक झाली। पोलिसांवर पहिल्यांदा दगडफेक झाली नाहीच, हा कुठल्याही चौकशीमध्ये सिद्ध होईल। आणि आकडा वाढवून सांगतायत इतके पोलीस जखमी झालेत, तितके पोलीस जखमी झालेत। आंतरवाली सराटीमध्ये काही आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत जवळपास 70 पोलीस जखमी झालेत। मंडपाच्या बाहेरून पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती। समोरून दगड आले नाहीये, ते वरतून दगड आले। वरचे माणसं वरती होते, खाली म्हणजे कार्यकर्ते पूर्ण बसले होते। आरडाओरड होता, गोंधळ होता आणि गोंधळाच्या ऐकानं वरच्या माणसांनी दगड फेकायला सुरुवात केली। हॉस्पिटल आल्यानंतर आपण त्यांची ट्रीटमेंट चालू होईना, त्यांची पण तब्येत खराब होती उपोषणाला बसल्यामुळे। बस त्यांना काही मग ते तेवढं बोलत नाही, तर मग लगेच त्यांनी मिरचीची पूड फेकणं, नंतर दगडफेक त्यांनी अशी झाली की गाऱ्यांचा पाऊस कसा पडतो तसे दगड पडले। विरोधकांच्याकडून करण्यात आलेल्या आरोपांचं राज्य सरकारकडून खंडन करण्यात आलंय। सरकार मराठा आरक्षण मिळावंच या शब्दावरती भर देतोय आणि मराठा आरक्षण मिळवणारच ही माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची जी भूमिका आहे ती नक्कीच त्याला यश मिळेल अशा पद्धतीचे आमचे सगळ्यांचे प्रयत्न सुरू आहेत। आदरणीय महाराज साहेब सुद्धा याच्यामध्ये सरकारला सहकार्य करतायत। आंतरवाली सराटीमध्ये 29 ऑक्टोबर पासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्यासह 10 आंदोलकांनी आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू केलं होतं। आंदोलन मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून वारंवार प्रयत्न झाले। संध्याकाळी 6:30च्या सुमारास आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद झाला। यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेक सुरू झाली। त्याचे पडसाद जालना जिल्ह्यात उमटले। आंदोलकांनी 16 एसटी बस जाळल्या आणि 3 गाड्यांची तोडफोड केली। जालना जिल्ह्यात एसटी गाड्यांच्या जाळपोळ प्रकरणी 52 आंदोलकांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। एकंदरीतच आंदोलनाच्या आडून राज्यातली शांतता भंग करण्यासाठी कोणती शक्ती कार्यरत आहे का याचाही पोलिसांनी पर्दाफाश करण्याची वेळ आली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून राज्यामध्ये 5 सप्टेंबर नंतर मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह आहेत। पुढचे 2 ते 3 दिवसात कोकण आणि गोव्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे। गेल्या 24 तासात कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालाय, तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली। वेळ झाली आणखी एका छोट्याशा ब्रेकची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत।